नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी मिशन स्कॉलरशिप परीक्षा 7वी गणित परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया हा भाग आपण पाहतोय। त्यावरील काही उदाहरणे आपण पाहत आहोत। पुढील प्रश्न आहे, पुढील परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात मोठी आणि सर्वात लहान परिमेय संख्यांची जोडी कोणती? -6/7 -11/12 -2/3 -15/16 आणि -17/18। या ठिकाणी पटकन छेदाना अंशाला भागून अंदाजे भाग घालवायचा। 6ला 7ने भागताना शून्याचा भाग, 6वर 0 घेतले 60 झाले, 7 8 56 उरले। या ठिकाणी 4वर 0 घेतले 7 5 35 0.85 वजा चिन्ह आहे। पटकन पुढं 12ला 11ने भागताना पहिला भाग 0, 11वर 0 घेतले 110, 12 90 अष्टोदर्शे उरले 2, 12 1 12 वजा 0.81, 2ला 3 या ठिकाणी 2ला भाग जात नाही म्हणून 0, 2वर 0 घेतले 3 संघ 18, 3 संघ 18 पुढं 15ला 16ने भागायचे आहे, वजा चिन्ह प्रत्येकाचं आहे। पहिला भाग 0, 16 90 या ठिकाणी 44 असे 150 होणार आहेत। 16 90 44 असे 150 मध्ये 124 गेले 6 उरले, 6वर 0 घेतले 16 त्रिक 48, 16 चौक 64 मोठे होते, 16 त्रिक 48 वजा 0.93 पुढं वजा या ठिकाणी 17ला भाग जात नाही 0, 170 झाले, 17 90 53 असे 153, 170 मधून 153 गेले। या ठिकाणी 18ने भागायचं आहे, 18 90 62 असे 170 मधून 162 गेले उरले 8, 8वर 0 घेतले। या ठिकाणी 18 त्रिक 54, 18 चौक 72 0 वजा 0.94। संख्या रेषेवर उजवीकडून डावीकडे जाताना अगोदर येणारी संख्या 0.67 वजा 0.67 आहे, म्हणजे वजा 2/3 ही सर्वात मोठी आणि सर्वात शेवटी येणारी या ठिकाणी वजा 93 वजा 0.93 नंतर वजा 0.94 हीच येते, म्हणजे सर्वात लहान आहे वजा 0.94। पहा तुम्ही 66 न वजा 0.67 नंतर या ठिकाणी वजा 0.85 येणार आहे, त्यानंतर वजा 0.81, त्यानंतर वजा 0.83 आणि 93 आणि शेवटी वजा 0.94 ही आलेली आहे वजा 17/18 वरून, म्हणजे सर्वात मोठी वजा 2/3 आणि सर्वात लहान वजा 17/18। आणि अचूक पर्याय नंबर 4। छेद सारखा करून आपल्याला अडचण येईल, त्यामुळं 7 12 3 16 18 यांचे पाढे 7वे त्याला येणं अपेक्षित आहेच। ओके, पुढला प्रश्न आहे, पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम लावा। 4/17 वजा 7/9 आणि वजा 3/5। या ठिकाणी धनसंख्या आहे ही सर्वात मोठी 4/17 येणारच आहे। या दोनपैकी पाहूया, या ठिकाणी आत्ता पाहिलं त्या पद्धतीनं पाहूया, नाही तिरकस गुणाकार करा या दोघांचा। 7 5 35 वजा 35 हा पहिला गुणाकार, वजा 3 आणि 9 यांचा गुणाकार 9 त्रिक 27 वजा 27, 2 नंबरचा गुणाकार वजा 27 आहे आणि पहिला गुणाकार आहे 7 5 35 वजा 35। अगोदर संख्या रेषेवर वजा 27/5 येणार आहे, म्हणजे मोठी या ठिकाणी 2 नंबरची वजा 3/5 आणि पहिली वजा 7/9 असा हा चढता क्रम आहे। ओके, अचूक पर्याय नंबर 1। ओके, पुढचा प्रश्न 5/7 कंसात आहे गुणिले 28/15 गुणिले 9/8 गुणिले 3 चौकट कंस पूर्ण भागिले 9/2 बरोबर किती? या ठिकाणी प्रथमतः कंस सोडवायचा आहे। या ठिकाणी 7 न 28ला भाग जातोय, 7 चौक 28। ओके, त्यानंतर 4 न जातो या 4 दुनी 8, त्यानंतर 5 न जातोय 5 त्रिक 15, त्यानंतर या 3ला 3 गेले, आतमध्ये 9/2 राहिलेलं आहे बरोबर। त्यानंतर भागिलेचं गुणिले होणार आहे आणि 9/2चं 2/9 होणार आहे। साहजिकच 9/2 आणि 2/9 ह्या दोन्ही एकमेकींच्या गुणाकार व्यस्त आहेत। गुणाकार व्यस्तांचा गुणाकार 1 असतो। 9 1 9 1 2 1 2 1 अचूक पर्याय नंबर या ठिकाणी आहे, पाहूया नंबर 4 1। ओके,
पुढील परिमेय संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल? 13/14, 9/10, 12/13, 15/16, 20/21. पाहूया 13ला 14नं भागात आपण पाहिलं. पहिला भाग शून्याचा, 13वर शून्य घेतले, 14 9 26 असे. 130मधले 126 गेले, उरले 4, 40 झाले. 14 त्रिकोण 42 मोठी होते, 14 दूने 28, अंदाजे करायचं. 9/10 म्हणजे 0.90, 2 दशांशापर्यंत. 12ला 13नं भागत आहे 0, 13वर शून्य 12वर शून्य घेतले, 120 झाले. 13 9 17 उदरशे, 120मधले 117 गेले, उरले 3, 13 दूने 26, 0.92. पुढं 15ला भाग जात नाही म्हणून पहिला भाग 0, 150 झाले. 16 9 44, उरले 6. 150मधले 150मध्ये 144 गेले, उरले 6. 14 दूने 28, 14 चोक 16नं भागतो आपण. ओके, 16 त्रिक 48, 0.93. पुढं 20ला भाग जात नाही, शून्याचा भाग लागला. या ठिकाणी 200 झाले. 21 90 89 असे. 200मधनं 189 गेले. 10मधून 9 गेला 1, 10मधून 8 1 9 गेला, उरला 1, 2 2 गेले 0, 11 उरले. 11 0 110 झाले. 21 5 5 उदरशे. आता ह्या 0.92 इथं 0.92 आले. आणखी एका दशांश आपण काढूया. नंबर 3ची संख्या ही. 12ला 13नं भागले, 13 9 17 उदरशे. इथं 30, 3वर 13 दूने 26, उरले 4, 4वर 0 घेतले 40 झाले. 13 त्रिक 39. इथं जाऊया. 14 9 26 असे, उरले 4, 40 झाले. 14 दूने 28, 40मधनं 28 गेले, उरले 12, 12 0 120. 14 9 14 ते 12 उदरशे. इथं 0.928, 0.923, 0.928 मोठी आलेली आहे. उतरत्या क्रमाने लिहायच्या आहेत, म्हणजे सर्वात मोठी कोणती दिसते इथं? तर 0.95 ही सर्वात मोठी दिसते, म्हणजे 20/21. ओके, 20/21 सर्वात मोठी. त्यानंतर कोणती दिसते? हे 93 आहे. ओके, म्हणजे 15/16. त्यानंतर 928, 923, 928 म्हणजे पहिली दिसते, 13/14. त्यानंतर नंबर 3 आहे 12/13 आणि सर्वात लहान 9/10. ओके, बरोबर मध्यभागी कोणती संख्या येईल? 13/14. अचूक पर्याय नंबर 3. असाच सराव करणं गरजेचं आहे. छेदसारखा करून या ठिकाणी कठीण होऊन बसेल. त्यानंतर वजा 3/34 वजा 2/17 वजा 5/51 वजा 14 4/68 या पूर्णांकाचा चढता क्रम लावल्यास शेवटून दुसरा पूर्णांक कोणता येईल? चढता क्रम लावण्यासाठी या ठिकाणी काय केलेलं आहे पहा. हे वजा 4/68 आहे. या ठिकाणी 2 भाग जातो, वजा 2/34 लहान केलं. वजा 3/34 वजा 2/17 वजा 5/51 वजा 2/34. या ठिकाणी 34 आहे ते 17 दोन्ही लिहिलं. 17 तसंच आहे. 51 17 51, 34 17 दोन्ही 34 असं लिहिलं. छेद समान करायचं आहे, यासाठी प्रत्येकाच्या छेदस्थानी 17 यावं, यासाठी 34ची फोड केली. 17 काय 17 गुणिले 1 आहेच. आता 17 2 17 3 17 1 17 2 प्रत्येकाच्या छेदस्थानी 17 गुणिले 2 गुणिले 3 येणं गरजेचं आहे, कारण छेद समान होणार आहे. 17 17 आहेच. इथं 2 आहे तर 3 नाही. इथे 1 आहे तर 2 3 नाही. इथं 3 आहे तर 2 नाही. इथं 2 आहे तर 3 नाही. म्हणजे 17 गुणिले 2ला 3 न गुणायचं. 17 गुणिले 2 गुणिले 3 येण्यासाठी तितकी अंशाची पट 3 त्रिक 9 वजा 9. 17 गुणिले 1 2 3 न गुणायचं. 3 2 6 2 12 वजा 12. 17 गुणिले 3 2 नाही, 2 न गुणायचं. 5 2 10 वजा 10. 17 गुणिले 2 3 नाही, 3 न गुणायचं. 3 2 6 वजा 6. या ठिकाणी आपल्याला चढत्या क्रमानं लिहायचं आहे, म्हणजे सर्वात मोठा या ठिकाणी छेद समान असताना छेद समान झाला. प्रत्येकाच्या खाली छेदस्थानी 17 गुणिले 2 गुणिले 3 आहेच, लिहिलं नाही मी.
प्रत्येकाच्या खाली करून घेतले. -6 या ठिकाणी आपल्याला -12 सर्वात लहान आहे. ओके. -6 सर्वात मोठे. -6 सर्वात मोठे तर -4/68 सर्वात शेवटी. -6 नंतर -9 येणार आहे. -3/34 पाठीमागं. त्यानंतर -10 येणार आहे. -10 म्हणजे या ठिकाणी -5/51 आणि -2/17 हे सर्वात या ठिकाणी लहान संख्या -12. ओके. त्यामुळे हा चढता क्रम झाला. -2/17 -5/51 -3/14 -4/68 हा चौथा चढता क्रम झाला. शेवटून दुसरा क्रमांक आहे -3/4. अचूक पर्याय नंबर या ठिकाणी 3 आहे. ओके. पहा, अशा पद्धतीनं आपण सातत्यानं सराव केल्यास आपल्याला हे सहज जमू शकतं. पुढचा प्रश्न आहे 1/2 + 2/3 + 3/4 कंसात आहे -23/12 बरोबर प्रश्नचिन्ह. कंस अगोदर सोडवायचा. या छोट्या संख्या आहेत त्यामुळं 2, 3, 4 यांचा लसावी 12 येतोय. 4×12 प्रत्येकाच्या पाड्यात आहे. 2च्या पाड्यात 12 आहे, 3च्या 12 आहे, 4च्याही 12 आहे. त्यामुळे 12 हा लसावी आहे. कंस सोडवताना 2ची 6 पट, 3ची 4 पट, 4ची 3 पट, 6 × 6 अधिक 4 × 2 8 तेवढे अंशाची पट करायचे अधिक 3 × 9/12. ओके. -23/12 पुढे आहे. 9 × 8 17 आणि 6 23/12 -23/12 त्या संख्येतनं ती संख्या गेली, वजाबाकी 0 आली. त्यामुळं अचूक पर्याय या ठिकाणी नंबर 2 आहे. ओके. पुढला प्रश्न आहे -51/85 कंसात आहे अधिक कंसात -102/85 कंस पूर्ण भागिले 25/-125 प्रश्नचिन्ह. याला संक्षिप्त देता येतोय 17 × 51 17 × 85 अधिक इथंसुद्धा 17 सक्कुम 102 आणि 17 × 85. ओके. भागिले 25 × 25 25 5 सव्वाशे -1/5. ओके. छेद समान आहे. -3 आणि -6 -9/5 छेद समान आहे. भागिलेचं गुणिले -5/1 वजा अधिक 5ला 5 गेले 9×91 वजा अधिक 9×91 5ला 5 गेले +9. हा अचूक पर्याय नंबर 3 आहे. ओके. अशा पद्धतीनं पुढचा आहे 22/3 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी? 2/3 1/3 1/6 1/5. केवळ पहिला जर आपण पूर्णांक ही परिमेय संख्या या परिमेय संख्येचा लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी? तर 2/3 आपण मिळवलं तर 22 छेद समान आहे. 22/3 अधिक 2/3 अधिक 2/3 छेद समान आहे. अंशांची बेरीज 22 आणि 2 24/3 3 8 24 नजीकचा हा मोठा पूर्णांक 8 येतोय. ओके. त्यामुळे अचूक पर्याय नंबर 1. 22 मध्ये पुढे 1 मिळवा 23/3 येत नाही. 22 मध्ये 1 मिळवा 23 तिरकस गुणाकार केला पाहिजे. छेद समान नाही. 22/3 मध्ये 1/5 मिळवलं येत नाही. ओके. पुढं -7/-9 -11/3 -4/-13 -2/5 या संख्येमधील धनपरिमेय संख्या कोणती? छेदस्थानी आणि अंशस्थानी ऋणसंख्या ऋणचिन्ह आहे. नंबर 3ला -4 -4/-13 वजा अधिक अचूक पर्याय नंबर धनपरिमेय संख्या आहे ही नंबर 2ची आहे. नंबर 2 हा पर्याय. ओके. नंबर 2 हा पर्याय आहे. वजा अधिक धनपरिमेय संख्या येण्यासाठी आता पहिल्यात वजा आहे अधिक आहे वजा अधिक वजाच. इथं नंबर 2 वजा अधिक वजाच. नंबर 4 वजा अधिक वजाच. पण वजा अधिक धनपरिमेय संख्या मिळते. 2 नंबरचा पर्याय अचूक आहे. 3/6 -4/9 -9 11/-5 -3/3 -9/3 या परिमेय संख्यापैकी कोणती पूर्णांक आहे? 3 × 9 म्हणजे शेवटचं. ओके. नंबर 2
3 त्रिक 9 वजा 3 भागाकार येतोय म्हणजे वजा 3 हा पूर्णांक आहे, बाकी कुठेही भाग जात नाही. प्रश्न आहे पुढचा 0/3 वजा 7/4 आणि वजा 5/3 वजा 3 वजा 5 यापैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती? या ठिकाणी ही 0 आहे. इथं आपण वजा 7ला 4ने भागूया. 4 एके 4 उरले 3, 30 झाले, 4 7 28, 4 25 वजा 1.75. इथं वजा 3 एके 3, 5मधनं 3 दिले उरले 2, 20 झाले, 3 संग 18, 3 संग 18 वजा 1.66. इथं वजा वजा अधिक 3/5 म्हणजे 5 सक्क 30. या ठिकाणी सर्वात मोठी 0.6 आहे. ओके. त्यानंतर 0, त्यानंतर येणार आहे कोण? वजा 1.66 आणि शेवटी सर्वात येणार आहे ते वजा 1.75. संख्या रेषेवर उजवीकडं असणारी संख्या मोठी आहे. 0.6 नंतर 0 येणार आहे, डावीकडं सरकतोय. त्यानंतर ही येणार ते सर्वात शेवटी वजा 7/4 ही सर्वात लहान परिमेय संख्या आहे. अचूक पर्याय नंबर 4. 40/13 या परिमेय संख्येमागील पूर्णांक येण्यासाठी तिच्यातून पुढीलपैकी कोणती संख्या कमी करावी? साहजिकच आहे. नंबर 2 पर्याय 40 छेद समान आहे. 13 40मधनं 1 गेला 39/13. हिच्या पाठीमागचा पूर्णांक 39/13, त्याच्या पाठीमागचा 38/13. अशा पद्धतीनं म्हणजे नंबर 2 ही संख्या कमी केल्यानंतर तिच्या पाठीमागचे पूर्णांक हिच्या पाठीमागचा पूर्णांक येतोय. ओके. म्हणजे 40मधनं 1 गेले 39/13 म्हणजे 13 39. ओके. अशा पद्धतीनं 3 हा पूर्णांक येतोय. 4/7 अधिक कंसात वजा 11/7 कंस पूर्ण गुणिले वजा 7 बरोबर किती? या ठिकाणी 4 वजा 11 छेद समान आहे. वजा 11/7 गुणिले वजा 7. 4 वजा 11, 11मधून 4 गेले 7 उरले. वजा 11 वजा चिन्ह येणार, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि आलेल्या वजाबाकीला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं. वजा 7 भागिले 7 7 गुणिले वजा 7. वजा वजा अधिक 2 धन संख्यांचा गुणाकार. 7ला 7 गेले 7 येणार. वजा वजा अधिक झालेलं आहे. ओके. 7. अचूक पर्याय नंबर 2. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 7वीतल्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसलेल्या मित्रांच्यासाठी तो शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या. भोसले सर जाकले या चॅनेलला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.